नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अनिकाची मजल जरा जास्तच पुढे गेलेली आहे. अनिकाची अंगातली मस्ती वाढत चाललेली आहे. काही करून तिला कमळीला संपवायचं आहे, तर तिने कमळीच्या जीवावर उठलेली आहे. म्हणजे एकीकडे तिच्याच आजीनं ग्रॅनीनं कमळीचा हा जीव धोक्यात घातलेला आहे, तर दुसरीकडे ऋषी कसंही काही करून कमळीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तर ही अनिका त्याच्यामध्येही खोडा घालत आहे आणि तिथं सुद्धा ती कमळीचा जीव घ्यायला आलेली आहे. तेव्हा मात्र ऋषीने तिला रंगेहात पकडून जवळजवळ थोबाड फोडले तर आहेच, पण पोलिसांच्या ताब्यात देण्याची सुद्धा तयारी केलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे डॉक्टरांनी ऋषी, बंड्या, निंगी यांना सांगितलंय की लवकरात लवकर ब्लडची अरेंजमेंट करा. डॉक्टर हे सांगत आहेत तेव्हा ऋषी म्हणतोय की हो मॅडम, आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत, आम्ही सगळ्या परीने प्रयत्न करतोय, पण अजून तरी आम्हाला ते ब्लड मिळालेलं नाही. तेव्हा निंगी रडू लागते. डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, अर्ध्या तासात जर ब्लड अरेंज झालं नाही तर आम्ही तिला वाचवू शकणार नाही, तिची अवस्था खूप वाईट आहे असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मात्र आता इकडे वाट लागलेली असते आणि तेव्हा मात्र इकडे कमळीची अवस्था बिकट होत चाललेली आहे. कमळीला खूप त्रास होत असतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र बंड्या, निंगी जे प्रयत्न करता येतील तेवढे सगळे प्रयत्न सगळ्यांचे चालू असतात. त्यासोबतच तेवढ्यातच डॉक्टरांना एक कॉल येतो. डॉक्टरांना सांगितलं जातं की एका ब्लड बँकमध्ये ते बॉम्बे ब्लड ग्रुप जो आहे तो अरेंज झालेला आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की काय मॅडम? तेव्हा मॅडम म्हणतात की हे बघा, आता आम्ही अरेंजमेंट तर आहे, मी मागून घेते. तेव्हा ऋषी म्हणतो नाही, मी स्वतः जातो आणि मी घेऊन येतो. असं म्हणत ऋषी आता ते ब्लड आणण्यासाठी स्वतः जायची तयारी दाखवलेली आहे. ऋषी अगदी वाऱ्याच्या वेगाने धावत तिकडे गेलेला असतो आणि त्याचबरोबर ते ब्लड आणण्यासाठी तो पोहोचलेला असतो. पण त्या ब्लड बँकमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट घडते, ती म्हणजे ऋषीला तिथं ते सांगतात की नाही, अहो आमच्याकडे एकतर ना तसं सेक्शन नाही आहे, ते युनिटच नाही आहे आमच्याकडे, परंतु एक मिळालं होतं, एक पॅक मिळालेला होता, पण तो काही वेळापूर्वीच कोणीतरी घेऊन गेलेला आहे. एका हॉस्पिटलने मागवला आणि आम्ही तिथं दिलेला आहे. आता मात्र ऋषीला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होऊन बसलंय, नक्की काय करायचंय, कशा पद्धतीने कमळीचा जीव वाचवायचा. ऋषी तर खूप आनंदात आलेला होता. अगदी कुणाला न पाठवता आपण स्वतः जाऊन ते ब्लड घेऊन यायचं हे त्याने ठरवलेलं होतं आणि त्यासाठी तो धावत तिथं पोहोचलेला असतो. पण तिथं गेल्यानंतर हे सगळं जेव्हा काय समोर आलेलं असतं ते पाहून ऋषीला सुद्धा धक्का बसलेला असतो. इकडे आता अनिकाला तो व्हिडिओ मिळतो आणि अनिका म्हणते की त्या कमळीचा जीव वाचलेला आहे. ग्रॅनी, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, त्या कमळीचा जीव वाचलेला आहे आणि आपण असेच हातावर हात ठेवून बसलेलो आहोत, तुला कळतंय का? नाहीतर मी बघ काय करते. तेव्हा कामिनी म्हणत असते की बघूया, आपण करूया. असं नको करू बच्चा, रागिनी पण तिला समजवत असते. ऑलरेडी जे झालेलं आहे ना ते खूप झालेलं आहे, त्यामुळं आता कोणताही विचार करायचा नाही. परंतु अनिका ऐकायला तयारच नसते. अनिकाच्या डोक्यात एकच असतं की आता शांत राहायचं नाही, आता लवकरात लवकर अरेंजमेंट करायची आणि आपण सरळ तिकडे जायचं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गोष्टी घडत असतात त्या एवढ्या विचित्र पद्धतीने आणि भयानक पद्धतीने चालू असतात की अनिका म्हणते की आता मला जावं लागणार आहे हॉस्पिटलमध्ये. जोपर्यंत ती कमळी संपत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग इकडे हॉस्पिटलमध्ये कमळीचे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्याचबरोबर बंड्या, निंगी हे सगळेजण तिथं असतात. आणि मग ऋषी म्हणतो की ते ब्लड सॅम्पलही आपल्याला मिळालं नाही, त्यामुळं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे आणि लवकरात लवकर मार्ग काढावा लागणार आहे. आपण शोधाशोध करूया, आपल्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे, आपण जाऊया. आता ऋषीने घाई केलेली असते आणि सगळ्यांना घेऊन तोही निघत असतो. तेव्हा मात्र इकडे जेव्हा हे सगळेजण एकत्र असतात तेव्हा बाहेर शोधाशोध सुरू असते, पण यांच्या काही लक्षातच येत नाही की हॉस्पिटलमध्ये पण कमळीसोबत दगाफटका होऊ शकतो, काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो कमळीला. ही गोष्ट ऋषीच्या लक्षातच येत नाही. ऋषी म्हणतो की होईल सगळं व्यवस्थित. ऋषीला माहीतच नाही आहे की तिथे कोण आहे आणि काय करू शकतो, याचा अंदाजच ऋषीला नसतो. हे सगळेजण विचार करत असतात, कारण तो जो व्हिडिओ असतो बनवलेला, तो व्हिडिओ
इकडे कमळीसाठी ब्लड हवा आहे हा जो व्हिडिओ आहे तो अनिकाने पाहिलेला असतो, म्हणूनच तिच्या अंगाची लाही झालेली असते आणि कमळीला संपवायचा विचार तिने केलेला असतो. तेव्हा मात्र एक गोष्ट अशी घडते की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे तो व्हिडिओ पाहिल्यामुळं अनिका पिसाळलेली असते आणि अनिका डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये येते. आणि मग हे सगळेजण तर आता कमळीसाठी बाहेर पडलेले असतात. कमळीला काही करून आपल्याला ब्लड अरेंज करून द्यायचं आहे हेच त्यांच्या डोक्यात असतं आणि मग कमळीला ब्लड द्यायचं आहे म्हणून हे बाहेर पडलेले आहेत. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अनिका हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते आणि ती कमळीच्या रूममध्ये जाऊ लागते. तिच्या डोक्यात फक्त एकच आहे की ह्या कमळीला आपण संपवायचं. आता ग्रॅनी आजीनं काम केलं होतं त्याच्या पुढचं काम आपल्याला करायचं आहे. ह्या कमळीला आपण संपवून टाकायचं, कारण ही कमळी संपली तरच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे. म्हणून तर ग्रॅनी आजीने एवढा मोठा प्लॅन केला होता, पण आपण मात्र त्यामध्ये काहीच करू शकलेलो नाहीये. आता फक्त थोडंसं काम राहिलेलं आहे. इकडे राजनपर्यंत तो व्हिडिओ पोहोचलेला असतो. राजनला सुद्धा समजलेलं असतं की हॉस्पिटलमध्ये कमळीला गरज आहे आणि तिला बॉम्बे ब्लड ग्रुप हवा आहे. राजनच्या डोक्यात येतं बॉम्बे ब्लड ग्रुप तर माझा आहे, मग मी देऊ शकतो तिला ब्लड. हा विचार राजनच्या डोक्यात आलेला असतो आणि राजन पण आता हॉस्पिटलमध्ये येतो आणि तिथे ब्लड देण्याची तयारी करत असतो. त्याचवेळी तो तिथे येऊन भेटतो आणि तिथे सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे कमळीच्या रूममध्ये अनिका पोहोचलेली असते आणि राजन सगळ्या फॉर्मॅलिटीज करत आहे, कारण पुन्हा एकदा ते सॅम्पल चेक करणं गरजेचं असतं. राजनने कितीही सांगितलं तरीही एका क्षणात आपण ते ब्लड काही पेशंटला देऊ शकत नसतो. मग राजनच्या टेस्ट केल्या जातात, अगदी बाकी सगळ्या शुगर टेस्ट वगैरे सगळं केलं जातं, त्याचा फिटनेस रिपोर्ट चेक केला जातो, कारण कमळीला रक्ताची गरज आहे पण कसंही रक्त देऊन उपयोग होणार नसतो, म्हणून या सगळ्या गोष्टी चेक केल्या जात असतात. तेव्हा राजन तर तिथं आलेला आहे आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कमळीला ब्लड देण्यासाठी राजन पोचलेला असतो आणि ऋषीच्या लक्षात येतं तर इकडे अनिका ही कमळीच्या रूमकडे हॉस्पिटलमध्ये जाताना दिसते. आता प्रश्न पडलेला असतो की अचानक ही अनिका का पोचलेली आहे, म्हणजे असं काय झालं, अनिकाने हॉस्पिटलमध्ये येण्याचा निर्णय का घेतलेला आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग मात्र ऋषी कमळीच्या दिशेने जाऊ लागतो आणि ऋषीला हॉस्पिटलमधून फोन येतो की एक व्यक्ती आलेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे तेव्हा मात्र एक व्यक्ती आलेली आहे आणि ती ब्लड देण्यासाठी तयार आहे. तेव्हा मात्र आता ऋषीला कळतं की कोणीतरी आलेलं आहे आणि मग ऋषी विचार करतो की आपल्यालाही पटकन गेलं पाहिजे, कारण कमळीच्या मदतीला जर कोणी आलेलं आहे तर आपण का हे करतोय हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा तो तिथं पोहोचलेला असतो आणि मग तो कमळीच्या रूमकडे जाऊ लागतो तर तिथे अनिका तिथं असते आणि अनिकाने मात्र कमळीच्या शेजारी तिथे त्या स्टुलावरती बसलेली असते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं काय झालं, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत असतात. तेव्हा मात्र आता प्रश्न उभा राहिलेला असतो तो म्हणजे हे सगळं जे काही घडत आहे ते भयानक असं चालू झालेलं असतं. आणि ऋषी तिथं पोहोचतो तर पाहतो अनिकाची जी नाटकं चाललेली असतात ती, कारण अनिकाने सरळ आता कमळीच्या ऑक्सिजन मास्कला हात लावलेला असतो आणि कमळीचा ऑक्सिजन मास्क काढण्याचा तिचा जो प्रयत्न असतो तो चालू झालेला असतो. तेव्हा मात्र ऋषी तिथं पाहतो कमळीची अवस्था एकतर क्रिटिकल आहे आणि त्याचबरोबर कमळीच्या बाबतीत हे जे काही घडत आहे ते पाहून ऋषीला तर धक्काच बसलेला असतो. ऋषी म्हणत असतो की हे सगळं काय आहे आणि तो अनिकाच्या खानदेशी थोबाडीत देतो, कारण अनिकाने जे केलेलं आहे ते तर चुकीचंच केलेलं आहे, परंतु या सगळ्या गोष्टींमुळं कमळीचा जीव धोक्यात गेला असता हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात आणि मग डॉक्टरांना तो म्हणतो की इथे कोणीच कसं काही नाही आहे आणि मग तो म्हणतो की तुम्ही पेशंटला बघा, मी आलोच. असं म्हणत ऋषी तिथून अनिकाला खेचत घेऊन चाललेला असतो. अनिकानं जे काही कांड केलेलं आहे ते इतकं मोठं असतं की ऋषीला मात्र खूप राग आलेला असतो आणि त्याचबरोबर ऋषी भयानक असा चिडलेला असतो. ऋषी म्हणतो की बाद झालं, अनिकाच्या खानदेशी कानाखाली देतो आणि म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे.
मागच्या वेळेस प्राजूच्या बाबतीत तू तेच केलं होतं, आताही तू तेच करते. तुला लाज कशी वाटत नाहीये? म्हणजे एवढं सगळं कांड करताना प्रत्येक वेळेस माती खायचीच आहे तुला, कारण तुझ्याकडून ही अपेक्षाच नाहीये. तोपर्यंत इकडे राजन आलेला असतो आणि राजनचं ब्लड हे आता मॅच होत असतं. ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि ऋषी मग आता राजन इकडे कमळीला ब्लड देतो आणि कमळीच्या जीवाचा धोका टळलेला असतो. निंगी, बंड्या त्याचबरोबर बाकी सगळ्यांना खरंच बरं वाटलेलं असतं. पण आता हा जो अनिकाने घातलेला गोंधळ आहे त्या बाबतीत ऋषी नक्की काय ॲक्शन घेईल? आता राजनला जेव्हा ही गोष्ट कळेल, अन्नपूर्णाजीला जेव्हा ही गोष्ट कळेल, तेव्हा त्यांची काय रिॲक्शन असणार आहे? का ऋषी स्वतःहून हा निर्णय घेईल आणि इकडे अनिकाला पोलिसांच्या ताब्यात देईल? हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.